बाळापुरात 4, फागण्यात 1, वरखेडी 2 ठिकाणी चोरी, 1.5 लाखाहून अधिक रोकड लंपास. तर बाळापूर, फागणे, वरखेडी गावात भीतीचे वातावरण. धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर, फागणे, वरखेडी येथे 5 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली असून परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरालगत असलेल्या बाळापूर येथील भगवा चौकातील 4 घरात चोरट्यांनी आपली हातसफाई केली असून यात संजय वामन लोहार यांच्याकडे 5,000 रुपये रोकड, 4 बार चांदी, कैलास एकनाथ मराठे यांच्याकडे 15 बार चांदी, 15,000 रुपये रोकड असे लंपास केले असून विलास एकनाथ मराठे यांच्याकडील बचत गटाचे 30,000 व स्व मालकीचे 30,000 असे 60,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्याचबरोबर शेजारी असलेल्या गल्लीतील जिभाऊ राजाराम पाटील यांच्याकडील देखील 15,000 रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली असून फागणे येथील देखील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम चौधरी राधाकृष्ण कॉलनी हे बाहेरगावी गेले असता यांच्या घरातील देखील 35,000 रुपये रोकड व जुन्या चलनी 2,000 रुपयाच्या नोटा चोरट्यांनी लंपास केले असल्याचे समजते. तर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञ विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माळे, प्रकाश भावसार आदी घटनास्थळी दाखल झाले होते. तर सदर पुढील तपास चालू असल्याचे समजते. तर चोऱ्यांचे सत्र वाढत असल्याने फागणे, बाळापूर, वरखेडी गावासह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विलास एकनाथ मराठे, बाळापूर. माझ्या घरात चोरी झालेली. सकाळी उठल्यानंतर मिसेस, आम्ही वरती झोपलेलो होतो. सकाळी मिसेस खाली आल्यानंतर मिसेसने बघितलं की आपल्या घरात लॉक तोडून कपाटाचे लॉक तोडून चोरी झालेली आहे. मग आम्ही